काजवे इतके होते की आता तुम्ही बघू शकता की एका ठिकाणी शांत ठिकाणी बसून आम्ही काजवे आमच्या टेंट जिथं लावला तिथंच आम्हाला काजवे बघायला भेटले. तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं होतं की आम्ही रानमेवा काढला. आमचा एक दोस्त वरती चढला होता, त्यांनी इकडे बघा ह्याच्यात दाखव इतकी जांभळं काढल्यात. जांभळाचा विषय यावंच लागतंय बाई, लय भारी गर्दी आहे. 1000-2000 लोक कमीत कमी आलेत. आता आज काजवे आम्हाला पाहायला मिळतात का नाही ते आता बघूया. रात्री काजवे लोकांना भेटतात का भिवून कुठं तर जातात हे पण महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो, कारण लोकच इतके आलेत. आता मी जिथं तर नमस्कार मित्रांनो, 6:30 पावणे 7 वाजत आलेत. तर आत्ता तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय की आपल्याला राजमाची किल्ला हे आपल्या पाठीमागंच दिसतोय. उदयवाडी नावाचं गाव आहे. उदयवाडी नाव किंवा त्यालाच आपण राजमाची असं म्हणतो. म्हणजे उदयवाडीत आतमध्ये आलो होतो. उदयवाडीच्या ज्या मुंबई साईडचा किंवा हायवेच्या साईडचा जो भाग आहे, जो माळ आहे, त्या माळावरती आज आम्ही टेंट टाकणार आहेत किंवा इथं राहणार आहेत. कारण असं आहे की मित्रांनो, आज आम्ही काजवा फेस्टिवल किंवा काजवे पाहण्यासाठी आम्ही इथं आले. तर माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय सुंदर असा आपल्याला जो दिसतोय तो आपला राजमाची किल्ला दिसतोय. राजमाचीची जोडगोळी आपण जे म्हणतो ते आपल्याला राजमाचीची जोडगोळी दिसते आहे, जो आपल्याला समोर दिसतोय आणि ह्या बाजूला एक दिसतोय. असे मिळून दोन किल्ले आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. एक तर मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण ज्येष्ठ आपले मुंबईचे सूरज पाटील, रोहन गोरुले, तर रोहन गोरुले आणि सूरज पाटील हे आपल्याला लोणावळ्यामध्ये आल्यानंतर भेटलेत. तर लोणावळ्यात आमची भेट झाली. अशीच आमची एकदा लिंगाण्यावरती ट्रेक करत असताना ओळख झाली ना. आज आता आमचे खास मित्र झालेत, कारण की आता आमचा ह्याच्या आधी संपर्क वगैरे काहीच नाही झालेला. डायरेक्ट आमचा आज संबंध आला, एक फोनवर सगळं कोऑर्डिनेट झालं आणि आज आम्ही मिळून चाललोत. अचानक प्लॅन झाला आणि आलोत. तर ही चिराग पण सोबत आहे आणि ह्यो आमचा रोजचा शूटर अजय. आता जांभळं काढायचं आम्हाला, गमजा घेतलाय, एक जण शूटर वर चालला आमचा. आता आम्ही घेतो मस्त आयुष्य दाखवतो तुम्हाला सगळं. मेवा ह्यालाच म्हणते सह्याद्रीतला मेवा खायला बी लय मोठं नशीब लागते मित्रांनो. त्यासाठी सह्याद्रीत यावं लागते. स्वतः हाताने काढून स्वतः तोडून खाल्ल्यावर काय विषय असते ती खाल्ल्यावरच कळतं. मेंबर पण दाखवा वरी गेलाय आपला दोस्त प्रवीण रोहन हात कर इकडे. हात करती काय या लागतंय जांभळं खाय. बघ आता थांब ह्यातली काढा आधी. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला म्हणलं होतं की आम्ही रानमेवा काढला. आमचा एक दोस्त वरती चढला होता, त्यांनी इकडे बघा ह्याच्यात दाखव इतकी जांभळं काढल्यात. जांभळाचा विषय यावंच लागतंय बाई, लय भारी आहे. तर मित्रांनो सकाळी म्हणजे सकाळी नव्हतं, दुपारी निघालो होतो. 12-12:30च्या दरम्यान आम्ही लोणावळ्याच्या दिशेने निघालो. लोणावळ्यातून आपल्याला आपले मित्र भेटले. 3-3:30 वाजता आपले मित्र देखील इथं आले होते आणि त्यांना घेऊन आम्ही उदयवाडी गावाच्या दिशेने निघालो. उदयवाडी गावाच्या दिशेने जो प्रवास होता तो खूपच सुंदर. म्हणजे रस्त्याने जी ऑफरोडिंग होती ती ऑफरोडिंगची देखील मजा घेतली. आणि आपण वाटेत आत्ता मागं पाहिलं की जांभळं वगैरे झाडांना लागली होती, तर जांभळाचा पण सीझन चालू होता, तर जांभळं वगैरे खाल्ली आणि तिथून आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, हे उदयवाडी गाव जे आहे ते निसर्गाच्या सानिध्यात लपलेले एक अद्भुत आणि चमत्कारिक गाव म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण की या गावात या टायमिंगमध्ये काजवा महोत्सव सुरू होता आणि काजवा महोत्सव सुरू असल्यामुळे तुफान गर्दी या गावाला येत होती. लोकांना येण्यासाठी रस्ते व्यवस्थित नाहीत, तरी देखील ऑफ रोडिंग करत भरपूर असे पर्यटक या ठिकाणी पोचतात. कारण की या ठिकाणी जून महिन्याच्या सुरुवातीस आणि मे महिन्याच्या एंडिंगला अद्भुत असा काजव्याचा चमत्कार इथं पाहायला मिळतो. आणि जो निसर्गाचं अलौकिक सौंदर्य आहे किंवा जो आपला राजमाची किल्ला देखील आहे, त्याचं अद्भुत सौंदर्य इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. नमस्कार मित्रांनो, सायंकाळचे आता बहुतेक 6:14 झालेत. तर आम्ही काजवे पाहायला आलो. तर आज मित्रांनो इथं इतकी गर्दी आहे, 1000-2000 लोक कमीत कमी आलेत. आता आज काजवे आम्हाला पाहायला मिळतात का नाही ते आता बघूया. रात्री काजवे लोकांना भेटतात का भिवून कुठं तर जातात हे पण महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगतो, कारण लोकच इतके आलेत. आता मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आपला राजमाचीचा बुरुज ह्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आणि समोरच
माझ्याबरोबर समोर मी बोट केलं आहे, तिथं आपल्याला कातळदरा हा धबधबा पाहायला मिळतो. ज्यावेळेस आपण सुरुवातीला आलो होतो मित्रांनो, ह्या डोंगराच्या पोटाने असाच सरळ रस्ता येतोय, तो असा फिरून असाच राजमाजीकडे येतोय. म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्यावेळेस आपण होतो तिथं आपल्याला एक तिकीट वगैरे घ्यावं लागतं गाडीसाठी, प्रत्येकी 50 रुपये असं. तर ते तिकीट घेऊन आपण ह्या बाजूला आलो. तर ह्या बाजूला आल्यानंतर आता धबधब्यात पाणी नाही आहे, पावसाळ्याच्या दिवसात आपण येऊ नक्की, आल्यानंतर आपल्याला ते पाहायला. तर मित्रांनो, आपण जिथून कातळदरा धबधबा वाहतो तिथला धबधबा बघितला आणि समोर आपली वाटचाल चालू केली. वाटचाल चालू करत असताना माझ्या म्हणजे मी जात असताना माझ्या उजव्या हाताला आपल्याला श्रीवर्धन किल्ला पाहायला मिळतो आणि समोरच आपल्याला मनोरंजन हा किल्ला पाहायला मिळतो. म्हणजे ही जी राजमाची आहे ती जोड किल्ले जे आहेत ते हे दोन, श्रीवर्धन आणि मनोरंजन. उदयवाडी गावात पोचल्यानंतर मित्रांनो, गावाचा तर माहोल असा यात्रेसारखाच झाला होता त्या दिवशी, कारण की गर्दी खूप होती. सॅटर्डे आणि संडेचा दिवस होता. शनिवारी आम्ही तिथं पोचलो होतो, तर शनिवारी खूप अशी गर्दी त्या गावामध्ये पाहायला मिळाली. तर त्या गावातील लोक देखील खूप कोऑपरेटिव्ह आहेत. कुठं काय करायचं, कुठं नाही करायचं, जेवणाची सोय, सगळ्या गोष्टी, कुठं पार्किंग करायची, या ठिकाणी करा सर, त्या ठिकाणी करा, या इथं हे पाहायला मिळतं, त्या तिथं ते पाहायला मिळतं, इकडं मंदिर आहे, इकडं किल्ला आहे, ह्या सर्व गोष्टी येथील लोक जाणीवपूर्वक व्यवस्थित सांगतात. जर थोडंफार पुढं गेल्यानंतर आपल्याला गोदेश्वराच्या मंदिराच्या राईट साईडला, म्हणजे आपण जर डाव्या साईडला गेलो तर गोदेश्वर मंदिराकडे जातो आणि जर उजव्या साईडला गेलो तर एका माळावरती जातो. तर त्या माळावरती आपल्याला टेंट टाकायला त्या दादानी सांगितलं होतं तिथल्या, की तिथं तुम्ही टेंट टाका, तिथं तुम्हाला कोणीही काही म्हणणार नाही, तुम्ही तिथं टेंट टाकू शकता. आणि काजवे पण तुम्हाला त्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणात तिथं गेल्यानंतर पाहायला मिळतात. तर बाजूने तुम्ही बघितलं तर भरपूर असे टेंट इथं लागले होते. आणि इन्व्हायरमेंट वातावरण जर बघितलं तुम्ही तर पावसाळ्याच्या सुरुवातीचं जूनमधलं वातावरण मित्रांनो खूप आल्हाददायी आणि सुंदर असं एकदम भारी वातावरण आम्हाला या काजवा फेस्टिवलला गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर बघायला मिळालं. खूप सुंदर. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता की समोरच आपल्याला श्रीवर्धन आणि त्याच्या शेजारी मनोरंजन असे दोन जोड किल्ल्याची जोडगोळी आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळते. तर अतिशय सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. खरंच हा टाईम म्हणजे एकदम असा भारी आणि खरंच भारी आहे. आम्ही 4-5 जण मिळून आलेत आणि वातावरण जर खरंच तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय पूर्णपणे असे ढग असे खाली आलेत. आणि ह्या दिवसात इथं पाऊस पडला आहे, म्हणजे पाऊस पडून गेला जस्ट. तुम्ही खाली बघू शकताय की गवत वगैरे इथं उगवलं आहे आणि असले आणि ह्या बाजूला तुम्ही बघितलं तर टेंट लावलेत, इकडं बघितलं तर टेंट लावलेत. आज इतकी गर्दी आहे तुम्ही बघायला गेलं तर. खूपच सुंदर असं वातावरण या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळतं मित्रांनो. तुम्ही बघू शकताय की राजमाची किल्ल्यावरती आल्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा खूपच सुंदर आपल्याला पाहायला मिळतात. तर तुम्ही बघू शकताय लोक पण खूप आलेत की तिथं आपल्याला वाटत नाही की आता आपण खूप दूर आलो आहे किंवा काय. लोणावळ्यापासून अगदी एक 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. येणारे जे रस्ता आहे तो थोडा खडतड आहे, परंतु इथं आल्यानंतर खूपच असं भारी वाटतं. त्या रस्त्याचं काय वाटत नाही की लय खराब होता आणि कुठं काय होता, पण इथं आल्यावर खरंच. आणि इथली माणसं जी लोक जी आहेत ती पण खूप अशी मनमिळावं आहेत. त्यांनी जागा वगैरे देणार, तुम्ही इथं राहा, जेवायला बिवायला तुम्हाला लागते का, असं पूर्ण गोष्टी समजावून वगैरे सांगतात. काय करायचं काय करायचं नाही या सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर आपलं तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता असलं भारी आणि खतरनाक वातावरण आहे या ठिकाणी. हालायचं म्हणजे गाडी चालवायची आणि फिरायचं. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळे टेंट वगैरे लावलेत, खूप मस्त. आणि इथल्या दादाने आपल्याला म्हणले की लावा तुम्ही खाली, काय प्रॉब्लेम नाही. कोऑपरेटिव्ह लोक आहेत, खूपच भारी. अशा ठिकाणी आम्ही आता गाडी लावतो. तर आमची गँग इथं थांबली आहे. टेंट त्यांनी उभा केला, तर आपला टेंट उभा करायचा राहिला आहे. खूप सुंदर अशी जागा ठेवली आपल्याला ह्यांनी. बस कुठल्याही ठिकाणी जाऊ द्या, परंतु टेंट लावण्यात जी मजा आहे मित्रांनो ती मजा कशातच नाही. कारण की ज्या ठिकाणी आपण कॅम्पिंग करतो, आपली कोप ठोकतो, त्या कोप ठोकायच्या जागेवर गेल्यानंतर ती कोप काढणे आणि ती बसवणे, ह्यात जी फिलिंग आहे किंवा ह्यात जी मजा आहे ती बनवण्यात कोप, ती मित्रांनो खरंच भारी असते. जी लोक फिरतात त्यांना माहिती आहे आपली जागा हुडकायची, कुठं चांगली बघायची आणि त्या ठिकाणी आपली कोप ठोकायची. आणि एकच इच्छा होती की आपल्या कोपीच्या आजूबाजूला आपल्याला काजवे पाहायला मिळावे, हीच आमची इच्छा. सेल्फी स्टिक होती ती ती का आता आतमध्ये टीव्हीच्या
कारण मी तरी लावतो फोन चॅटिंग. भडंग का ना काय हा फोन ना खाली. कांदा पण आहे तर सगळी घ्या. जेवण बनवायला चालू केलेलं आहे मित्रांनो आम्ही आता. आपल्या टेंटच्या शेजारीच आपल्याला काजवे दिसत आहेत खूप प्रमाणात. अतिशय विलापनीय दृश्य. असे काजवे इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळाले मित्रांनो. आपण बघितलेत आणि आपला रात्रभर तीच धंदा आहे काजवेच बघायचे आहेत. आधी जेवण करू आणि नंतर परत आपण काजवे बघत बसतो. पुढे जावा की थोडं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एका रिदममध्ये काजवे आपल्याला इथं दिसत आहेत. तर अशा सुंदर अनोख्या ठिकाणी एक सुंदर प्रकारचे काजवे आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. खरंच आता डोळ्यांनी जर पाहिलं तरच खूप सुंदर दिसतात. एका रिदममध्ये ते चमकतात. तुम्ही बघितलं तर एकदम अचानक चमकतात आणि अचानक परत गायब होतात. असा विषय चालू आहे सध्या. तर मित्रांनो आता काय करावं. तिकडे तिकडे इकडचं काजू भारी आहेत. आपल्या नाईट 4K मध्ये नाईट मध्ये येईल ना. काय म्हणतो तेच तुम्हाला म्हणतोय तुमच्या कॅमेरा आणखीन भारी येईल. अजय अजय अंकल काय भेटू का? तर मित्रांनो काजवे वगैरे बघितले आणि गावात पण एक चक्कर मारून आलो. तर गावात तर इतकी गर्दी होती मित्रांनो की खूपच गर्दी. आणि काजवे इतके होते की आता तुम्ही बघू शकता की एका ठिकाणी शांत ठिकाणी बसून आम्ही काजवे आमच्या टेंट जिथं लावला तिथंच आम्हाला काजवे बघायला भेटले. तर आजचा जो आमचा ग्रुप जमला आहे किंवा जो दोस्त मंडळी आमची भेटली आहे तर गड किल्ले फिरणारी अशीच लोकं असतात. तर तुम्ही बघू शकता ही मुंबईवरनं 2 जण आल्यात. हे आमचे राजगडवरनं राजगडाच्या पायथ्याशी म्हणजे तोरणा राजगडाच्या पायथ्याशी ह्यांचं गाव आहे मित्रांनो. तर तिथून हे 2 जण आलेत आणि आम्ही 3 जण असं मिळून आमचे सगळे मिळून किती झाले रे? 7 जणांची टीम झाली आहे मित्रांनो. खूप असं भारी वाटतंय. ह्या राजमाचीच्या किल्ल्यावरती एका ठिकाणी माळावरती आम्ही टेंट टाकला आहे आणि ह्या ठिकाणी हवा वगैरे थंड सुटली आहे. त्या थंड सुटलेल्या हवेत खूप असं भारी वाटतंय खरंच. तर मित्रांनो आता आमचं सगळं जेवण बनवून झालं आणि आम्ही काजवे वगैरे पाहून आलो आणि पाहिल्यानंतर आता आमचं जेवण तयार झालं होतं. तर तुम्ही बघू शकता मस्त भात केला आपल्या मित्रांनी आणि चिरागने आणलं होतं काय आपली जवसाची चटणी आणि हे लोणचं चपाती. तर आमचं आता जेवण चालू आहे मित्रांनो. तर उद्या भेटू आता डायरेक्ट आपण जेवण करून आम्ही झोपणार आहे गाडावर. तर रात्रीचा जो वेळ होता तो सुवर्ण काळ होता आमच्यासाठी मित्रांनो. आणि जे आम्ही रात्री दृश्य आमच्या स्वतःच्या डोळ्याने पाहिली ती कॅमेऱ्यात जास्त टिपता येत नाही. जेवढे टिपता येतात तेवढे आम्ही टिपलेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक चांगला वे आम्ही बघून तुमच्यापर्यंत पोच केला. आता आमचा पुढचा आहे तो ट्रेक आहे. तो ट्रेक मी पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये टाकेन. जर बोलताना एखादी गोष्ट जर चुकीची झाली असेल तर ते छोटा भाऊ म्हणून माफ करा. धन्यवाद.